ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र प्रतिमा एक पहिल्या वेळेला सगळ्यांपासून दूर गेलेली असते. पहिल्या दिवशी सायलीला ब्लड देऊन प्रतिमा तिथून निघून गेली असली तरीसुद्धा प्रतिमा ही सायलीच्या ओढीने परत आलेली आहे. सायलीच्या ओढीने तिला एक अनामिक ओढ, तिला अजूनही माहीत नसतं की आपल्याला या मुलीबद्दल अनामिक ओढ का वाटते, पण आपण जिला ब्लड दिलंय तिची तब्येत कशी आहे किंवा ती मुलगी कशी आहे हे पाहण्यासाठी आता मात्र प्रतिमा सायलीच्या भेटीला आलेली असते. आणि योगायोग असा घडतो की त्याच दिवशी आता पूर्णाजी सायलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये यायला, प्रतिमा सायलीच्या ओढीने यायला, प्रतिमाच्या डोळ्यावरची तोंडावरची ओढणी पडायला आणि सगळेजण किल्लेदार सुभेदार एकाच वेळेला तिथे यायला खूप मोठा आता एक घटना घडणार असते. सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतात. सायलीला पहिल्याच दिवशी आईचा भास झाल्यामुळे आता मात्र या सगळ्या गोष्टी एकात एक गुंतत जात खूप मोठं पूर्णाजीला साक्षात्कार होणार आहे. इकडे अर्जुन आणि सायली यांची हृदयस्पर्शी भेट झालेली असते. थोड्याच वेळापूर्वी प्रतिमा सायलीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेलेली असतात. सायलीला शुद्ध येते. सायलीवर शुद्धीवरती येताच आता बाहेर अर्जुनला ही गोष्ट समजते. अर्जुन तडक सायलीला भेट घेण्यासाठी आता तो आतमध्ये येतो. सायलीची भेट घेतो आणि म्हणतो, तुम्हाला काहीच वाटत नाही ना, तुम्हाला काहीच वाटत नाही की तुम्ही छानपैकी इथे बेशुद्ध अवस्थेत पडून होतात, पण इथे बाहेर माणसाची अवस्था काय झाली आहे हे तुम्हाला काहीच कळत नव्हतं. इथे माझा फक्त जीव जाण्याची वेळ आलेली होती, माझा जीव जाण्याची वेळ आली होती, पण तुम्ही मात्र इकडे मस्तपैकी अंथरुणात झोपून होतात. पण माझ्या मनावरती काय विचार आला असेल, मला काय वाटलं असेल हे तुम्ही विचारच केला नाहीत, असं म्हणत आता इकडे अर्जुन खूप मोठा खुलासा करत असतो. त्यावेळेला सायली म्हणत असते, सर तुम्ही इतका विचार करू नका. अर्जुन म्हणतो, माझं जग थांबल्यासारखं झालं होतं, विचार करू नको तर मी काय करू, तुम्ही असं माझ्यापासून एक दिवससुद्धा लांब जाऊ नका, मला खरंच या सगळ्यामध्ये चैन नाही पडणार. सायली म्हणते, सर मी कुठेही गेलेली नाही आहे, मी तुमच्यासोबतच आहे. अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, कितीही काही असलं ना तरी तुम्ही माझ्यापासून लांब जात जाऊ नका, मला ना खूप रेस्टलेस व्हायला होतं. सायली म्हणते, सर तुम्ही काहीही काळजी करू नका, मी इथेच आहे बरं. आणि सायली विचार करते की सर इतके भाऊक का बरं झालेत, आमचं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, हे तर मला सतत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आठवण करून देत असतात, मग तरीसुद्धा हे माझ्याशी इतके भाऊक कसे काय झाले. आणि त्यानंतर सायली सांगते, सर मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, काहीतरी अशी घटना घडली माझ्यासोबत की त्याच्यामुळे मला शुद्ध आली. अर्जुन म्हणतो, काय झालं, का अशी घटना घडली, तुम्हाला माहिती आहे का, एक बाई आली होती आणि त्या बाईने तुम्हाला ब्लड देऊन वाचवलं, नाहीतर तुमची अवस्था खूप क्रिटिकल होती. यावरती आता सायली सांगते, मी पण तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अहो सर, मी ज्या वेळेला इथे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते ना त्यावेळेला एक बाई इथे आल्या होत्या आणि त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला त्या बाईंचा चेहरा धुळकट दिसला, पण मला 2 गोष्टींचे संकेत मिळाले. म्हणजे मी त्यांना आई आई असं म्हणत आवाज दिला, मला माहीत नाही का, पण मी त्यांना आई आई म्हणायला लागले. दुसरं म्हणजे एक गोष्ट अशी घडली की मला त्यांच्यामध्ये अगदी प्रतिमात्यासारखा चेहरा दिसला, ही दुसरी गोष्ट घडली. आणि तिसरी गोष्ट घडली म्हणजे त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवताच मला शुद्ध आली, पण ना मला शुद्ध येऊन मी त्यांना आवाज देत हाक मारायचा प्रयत्न केला, आई हाक मारली का माहीत नाही, काहीतरी त्यांचं माझं नातं आहे, काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या मला कळत नाही आहेत. अर्जुन म्हणतो, काय प्रतिमा आत्या, तुमच्या आईचा भास, काय नक्की ही गडबड आहे, आपल्याला या सत्याचा शोध हा घ्यायलाच पाहिजे. सायली म्हणते, हो सर, कोणीतरी माझ्या जवळची व्यक्ती माझ्याजवळ आहे असा मला भास झाला होता, खरंच तुम्ही या सगळ्याचा शोध घ्या. याच्यावरती आता अर्जुन सांगतो, ठीक आहे, तुम्ही मला सांगा की नक्की तुम्ही काय पाहिलं. सायली म्हणते, मी आत्ता जे सांगितलं ना तेच मी पाहिलं सर, असं म्हणत सायलीने पूर्णपणे घडलेला प्रकार सांगितलेला असतो. मग आता अर्जुन खूप भावूक होतो आणि तो बाहेर येतो. बाहेर येत अर्जुन आता सगळ्यांनाच ही गोष्ट सांगण्यासाठी उत्सुक असतो. सायलीला तो वचन देऊन येतो बाहेर की मी तुमच्यासोबत जी घटना घडली ती बाई कोण होती तिला शोधून काढेन. मग अर्जुन बाहेर येतो. सगळेजण वाट पाहत असतात, सायलीची तब्येत कशी आहे हे अर्जुनकडून
जाणून घेण्यासाठी. पण अर्जुन कुणालाही काही न सांगता नर्सला म्हणतो, आत्ताच्या बाई इथे आल्या होत्या ना सायलीला भेटायला, त्या कुठे आहेत? नर्स म्हणते, त्या काय तेव्हा तिकडे त्या दिशेने गेल्या. मग ताबडतोब अर्जुन धावत धावत तिकडे जातो. नर्स म्हणते, आत्ता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवून त्या बाई गेल्या आणि तुमच्या मिसेसला शुद्ध आली. असं म्हटल्यावरती अर्जुन धावत धावत त्यांना पकडायला जातो. पण तोपर्यंत प्रतिमा तिकडून निघून गेलेली असते. पण अर्जुनला एक मात्र आनंद मिळालेला असतो की काहीतरी आपल्या हाताला लागलेलं आहे. अर्जुन चैतन्याला म्हणतो, आत्ता सायलींनी मला जे सांगितलं ना ते खूप विचित्र होतं. म्हणजे विचित्र होतं की चांगलं होतं मला काही सांगता येत नाही आहे, पण काहीतरी वेगळी घटना घडली. आणि तो म्हणतो, सिनियर, अरे सायली मला सांगत होती की तिने प्रतिमाला पाहिलं. याच्यावरती रविराज म्हणतात, काय प्रतिमाला? त्यावरती प्रताप म्हणतो, अरे काय बोलतोयस तू? अर्जुन म्हणतो, हो. म्हणजे नर्स सांगायला लागते की हो, ज्या बाईने सायलीला निगेटिव्ह ब्लड ग्रुप दिलं ना त्या बाई इथे आल्या होत्या. इकडे आता कल्पना कुसुमला मिठी मारते आणि म्हणते, कुसुमताई, अहो तुम्ही ज्या बाईला घेऊन आलात त्या बाईचं वर्णन तरी सांगा मला. आणि त्या बाई म्हणजेच आमच्या प्रतिमा होत्या. याच्यावरती आता कुसुम म्हणते, अहो तुम्ही मला एखादा फोटो दाखवा बरे. मग रविराज ताबडतोब फोटो दाखवतात. कुसुम तो फोटो पाहते आणि फोटो पाहिल्यावरती कुसुम म्हणते, हो या त्याच बाई होत्या. पण त्या बाईंना थोड्याशा वेगळ्या दिसत होत्या. तोंडावरती ओढणी घेतली होती, तोंड लपवत होत्या. आता मात्र नर्सला बोलवलं जातं. नर्स सांगते, ज्या बाईने ब्लड दिलं त्या बाई तर इकडून निघून गेल्यात. मग सगळ्यांना धक्का बसतो. कल्पना म्हणते, आपण एक काम करूया, आपण ना त्यांचा शोध घेऊया. इकडे प्रिया विचार करते, काय खरंच ती जिवंत आहे? खरंच जिवंत आहे? आणि मग सायली आई आई का म्हणत होती? नर्स सांगायला लागते, ज्या वेळेला त्यानं सायलीच्या डोक्यावरून हात फिरत होत्या या बाई तिला आई आई म्हणत होत्या आणि त्याच नंतर ह्या शुद्धीवरती आल्या. रविराज म्हणतात, काय संकेत आहे हा? आणि देवासमोर येऊन ते उभे राहतात आणि देवाच्या समोर हात जोडून अर्जुन, रविराज हे सगळेच जण आता देवाला प्रार्थना करतात, काय संकेत देतोयस ते स्पष्ट दे, आमच्या प्रतिमाला आमच्यात परत आण. आता मात्र इकडे प्रतिमा पुन्हा एकदा काही दिवसांनी सायलीला डिस्चार्ज मिळणार असतो. त्यावेळेला पुन्हा एकदा प्रतिमा हॉस्पिटलमध्ये येते आणि त्यावेळेला मात्र आता नियती चमत्कार घडवून आणण्याचा वेळ असतो. नियतीने आता मात्र सायलीला भेटायला आलेल्या प्रतिमा आणि त्याच दिवशी पूर्णाजीसुद्धा येणार असते. आता प्रतिमा सायलीच्या जवळ येते आणि सायली प्रतिमाला पाहते तर काय, साक्षात समोर प्रतिमाला पाहताच आता ती प्रतिमा अत्यंत हात धरून ठेवते. प्रतिमा आपला हात सोडवत असते आणि आता सायली तिला थांबा असं म्हणत असते. प्रतिमाला कळत नाही की नक्की हिला काय झालंय. तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी सांगत असते, विमल, अगं काय झालं? विमल काय झालं? त्यावर विमल सांगते, अहो पूर्णाजी, तुम्हाला कळलं का, मला हॉस्पिटलमधून फोन आला होता की सायलीला ब्लड ग्रुप देणाऱ्या किंवा ब्लड देणाऱ्या ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आपल्या ना प्रतिमाताई होत्या. त्याच्यावरती पूर्णाजी म्हणते, काय? मला ताबडतोब जायला हवे, मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये. विमल म्हणते, चला मी तुम्हाला घेऊन चलते. मग आता विमल पूर्णाजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघते. इकडे सायलीने प्रतिमाचा हात धरून ठेवलेला असतो आणि सगळ्यांना येईपर्यंत थांबायला सांगते. प्रतिमा घाबरते, ही मुलगी अशी का आपल्यासोबत वागत आहे? तिला काहीच कळत नसतं. पण सायलीने प्रतिमाचा हात गच्च धरून ठेवलेला असतो. प्रतिमा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. या सगळ्यामध्ये आता सुभेदार आणि किल्लेदार बाहेर असतात. सायली नर्सला ओरडून सांगत असते. आता सुभेदार, किल्लेदार आणि प्रतिमा या सगळ्या एकमेकांच्या समोर येणार आहेत. आता सायलीची आणि प्रतिमा या दोघींची स्मृतीसुद्धा परत येत खूप मोठा सत्याचा उलगडा होत. आता मात्र प्रतिमा आणि सायली यांना कसा न्याय मिळणार आहे? आणि ज्या वेळेला सायली प्रतिमाचा हात धरून ठेवते त्यावेळेला माझी तन्वी असं म्हणत प्रतिमाची वाचा परत येते. मागून येऊन पूर्णाजी हे बघते. सुभेदार, किल्लेदार येतात आणि प्रतिमाला तन्वी म्हणत सायलीच्या डोक्यावरून हात फिरवताना पाहून पूर्णाजीला धक्का बसतो. सुभेदार, किल्लेदार हादरतात. एकाच वेळेला 3 सत्यांचा उलगडा झालेला असतो.